या गावामध्ये अशोक चव्हाण साहेबांची सत्ता 20 वर्षापासून आहे. या इथं कुठलाच विकास झालेला नाही. लेकिन उन्होंने जब विधानसभा को अपनी बच्ची को खड़ा करे तो रो धो के करे, तो लोगों ने उतना रहम करके कि भाई एक बच्ची है बोल के उसको चुन के दिए. काहीच काम झालं नाही, विकासच नाही मुदखेडमध्ये काही. आज जो अशोक राव साहब जी जो सोच के जो चल रहे कि मैं इससे पहले एक मरतबा एक सभा में बोले थे कि मैं अगर पत्थर को भी खड़ा करूंगा तो जीत के आ जाएगा. वो एक एटीट्यूड में जो बात कर रहे थे. लेकिन पब्लिक है, पब्लिक किसी को भी गिरा सकती है और किसी को भी उठा सकती है. माननीय अशोकराव चव्हाण साहेब 2002 पासून मुदखेडमध्ये त्यांचा प्रवेश झाला. ना मुदखेडचा चेहरा मोहरा बदलला, ना मुदखेडच्या जनतेला कुठल्या सुविधा मिळाल्या नाहीत. मुखेड शहरातील या पारावर आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी हे वडाचं झाड आहे आणि ही जमलेली मंडळी आहेत. त्यांच्या काय समस्या आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत. मुदखेड नगरपालिका म्हणलं की निश्चितच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव याच्यासोबत जोडलं जातं. कारण हा अशोक चव्हाणांचा मतदारसंघ, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र या ठिकाणच्या समस्या आजपर्यंत सुटल्यात का, कोणती कामं होणं या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि कोणती कामं झालेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत. काय सांगणार दादा, आपलं काय नाव आहे आणि कोणत्या समस्या या ठिकाणच्या सुटलेल्या आहेत, ज्या अगोदरच्या कालावधीमध्ये सुटल्यात असं आपल्याला वाटतंय? अंडरग्राउंड जो बेरीज आहे ते लय दूर झाले, लोकांना त्रास व्हायले. अजून काय समस्या, रोडाचं काम नाही, काय नाही मुदखेडमध्ये. खाली विकास म्हणता, काहीच विकास नाही मुदखेडमध्ये. बरं, आजपर्यंत कारण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीमध्ये कोणती कामं झाली जी की शहर विकासासंदर्भात खूप चांगली वाटली आणि ज्याच्यामुळे शहराचा विकास झाला असं आपल्याला वाटतंय? मुदखेड साहेब, पहिले मुदखेड विधानसभा होती, आता भोकर विधानसभा झाली. सगळा जे विकास आहे ते सगळा भोकरमध्ये झालेला आहे. मुदखेडला काहीच विकास नाही. बघा की तुम्ही, चल जाऊन बघा की तुम्ही, रस्त्यावर बघा, खड्डे कसे आहे, काय नाही, बघा की तुम्ही. कोणती कामं होणं अपेक्षित आहे असं वाटतं की ही कामं झाली तर शहरात चांगलं काय बेरोजगारी लई आहे मुदखेडला. रोजगारच नाही, काय फॅक्टरी नाही, काय कारखाना नाही, काय नाही मुदखेडला. सगळे लोक बाजारा करतात दुसऱ्या गावाकडून, तो इथं काय रोजगार नाही. रोजगारच नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ जरी असला तरी या ठिकाणी रोजगार निर्मिती होणं जे अपेक्षित होतं ती रोजगार निर्मिती न झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं. इतरही जी मंडळी ते आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय, मुखेड नगरपालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत कोणकोणती कामं झालेली आहेत? गेल्या 5 वर्षात काय अडचणी आल्या? लई अडचणी आहे सर मुदखेडमध्ये, लई अडचण आहे. काय सांगू तुम्हाला, ट्रॅफिक जाम आहे, रोटा बरोबर नाही, काहीच नाही. ते रेल्वे गेट बंद केली, ते रेल्वे गेटून तिथून मागून चाललं लागतं, तिथं ट्रॅफिक व्हायली. आणि रविवारी लई त्रास होते मुदखेडला, लई ट्रॅफिक जाम होते. हे लई परेशानी आहे मुदखेडमध्ये. काहीच नाही, तर मनाचे आहे लोक फक्त हे काम होते नंतर कोणी येणार का मुदखेडमध्ये? आपलं इलेक्शन झाले, संपले, नंतर कोणी बघणार येत का येऊन मुदखेडला काय व्हाले, काय नाही, समस्या काय. बेरोजगारीला लई माणसं आहे आमच्यावर, कामं नाही, काय नाही, बेरोजगारी आहे, बाजार आहे, हे आहे. लोक सगळं काम करणारा 200-300 रुपये कमावणारे लोक आहे, जास्त नाही आहे समजत का मोठा. काय फॅक्टरी नाही, काय कारखाना नाही मुदखेडला, कसा होईल काय नाही, म्हणून अशी परेशानी आहे आमची, दुसरा काहीच नाही. झालेली कोणती कामं आहेत जेणेकरून ती चांगली वाटली तुम्हाला? झालेली म्हणजे काय, ते नगरपालिकेचे कामं झालेले आहे. ते उमरी फाटेला ते दुकानं बोले नगरपालिकेचे, सगळे मोठे माणसाचे दुकान आहे. ते गरीब माणसाला कोणी दुकान नाही. ते भोकर फाटेला दुकान बोले नगरपालिकेचं दुकान आहे. गरीब माणसाला काय आहे, काहीच नाही की. या ठिकाणी रस्ते आणि बेरोजगारी ही मोठी समस्या आहे आणि प्रत्येकाचं म्हणणं आहे की या ठिकाणी रोजगार मिळणं अपेक्षित होतं, जो आजपर्यंत मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय मुखेड शहरामध्ये, कारण गेले 5 वर्ष झाले मुदखेड गेल्या 5 वर्षामध्ये तर इलेक्शन नव्हते, प्रशासक राज होतं आणि त्या अगोदर कोणती कामं झालेली आहेत आपल्याला असं वाटतंय? सब काम तो कुछ भी नहीं हुए, पूरी बेरोजगारी है यहाँ पे, और यहाँ पे कुछ ही नहीं हुआ. ब्रिज बनाए, बाईपास बनाए, वो उधर गांव के बाहर, और यहाँ कुछ ही नहीं करे. खाली अंडरग्राउंड बनने वाला है और नगर पालिका काम विकास हुआ नगर पालिका के किराए के लिए, उनके लिए बिल्डिंगा बने गए, वो दुकानें किराए पे दिए और पैसे वालों को 2.5 लाख रुपए रखे. गरीब वहाँ आना नहीं बोल के फीस, तो वहाँ कोई गरीब का नहीं, सब पैसे वाले दुकानें लिए
और पैसे वालों ने 10,000 20,000 से महंगे से दुकाना दिए, सब ऐसा होगा साहब। मुदखेड शहरातील नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्या गोष्टी जर झाल्या तर मुदखेड शहराचा विकास होईल, सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळतील, विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा चांगल्या मिळतील, महिलांसाठी चांगल्या सुविधा मिळतील, अशी कोणती कामं आहेत जी तुम्हाला तुमच्या डोक्यात आहे असं वाटतं की हे झालं तर चांगलं होईल, शहराचा विकास होईल? कांग्रेस ही जाना था, हां? कांग्रेस ही जाना, कांग्रेस ही जाइए हुकूमत अगर आई तो विकास कामा होते ऐसा। तो कांग्रेस की जो हुकूमत में थी अभी तक, अभी अशोक राव साहब थे कांग्रेस में, तो अभी वो कांग्रेस चला, अब अशोक साहब उधर गए भाजपा में, अभी और देखेंगे क्या होता दोनों। या ठिकाणची जी विकास कामं होणं अपेक्षित आहेत ते अद्याप झालेली नाही आहेत. इतरही मंडळी आपलं, हो मी येतो त्यांच्याकडे पण येतो, मी तुमच्याकडे पहिल्यांदा येतो. काय वाटतंय अशोक चव्हाणांचा मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ पाहिला जातो. पूर्वी अशोक चव्हाण जवळपास त्यांच्या 3 पिढ्या ह्या काँग्रेसमध्ये गेलेल्या आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये गेल्यानंतर कितपत काँग्रेसला फरक पडला या ठिकाणी? 60% के ऊपर फ़र्क पड़ रहा है। बीजेपी में कैसा है, उन्होंने तो अपने सेफ्टी के लिए चले गए, लेकिन यहाँ पर सब कुछ छोड़ के गए, किसी को विश्वास में नहीं लिए उन्होंने। भाजपा में गए, लेकिन भाजपा के कुछ मर्यादा के कुछ लोग हैं वो उन्हीं के साथ है। बाकी का कैसा है, ये नांदेड़ ज़िला होगा, मुदखेड़ होगा, भोकर होगा, ये तो कांग्रेस का बाली किला था। लेकिन उन्होंने जब विधानसभा को अपनी बच्ची को खड़ा करे तो रो धो के करे, तो लोगों ने उतना रहम करके कि भाई एक बच्ची है बोल के वो उसको चुन के दिए। लेकिन स्थानिक लेवल पे जो है नगर परिषद में अभी जो इलेक्शन हो रहे हैं उसमें कांग्रेस का भक्कम ज़िले के अंदर पब्लिक का साथ हो रहा, और पब्लिक कांग्रेस को चुन के देने के ऐसे मूड में है, क्योंकि भाजपा को मुस्लिम का वोट तो एक भी नहीं मिलने वाला। और उन्होंने जहाँ पे भी मुस्लिम के वोट को दिए, और कहीं पर भोकर में कोई बीजेपी के तरफ से मुस्लिम वोट नहीं दिए, टिकट नहीं दिए, और मुदखेड़ में 7 मुस्लिम को टिकट दिए। लेकिन भाई यहाँ क्यों दिए मुस्लिम को और वहाँ क्यों नहीं दिए, ये मुसलमानों के अंदर है कि नहीं एक भ्रम पैदा होने वाला है, जिसके वजह से कांग्रेस को यहाँ पर स्थानिक लेवल पे राम चौधरी साहब है जो स्थानिक लेवल के पहले पुराने भाजपा के थे, लेकिन अभी कोई पार्टी से उनको लगाव नहीं है, लेकिन स्थानिक के लोगों से उनको लगाव है। स्थानिक के लोगों में कहीं अपने नुकसान नहीं होना, कोई बाहर का आदमी आके अपने ऊपर राज नहीं करना, इसलिए उन्होंने कांग्रेस के साथ रह के कांग्रेस को पाठिंबा दे के उन्होंने पूरा मुदखेड़ के अंदर कांग्रेस मय कर दिए। और चप्पा चप्पा राजा अप्पा का ऐसा नारा है जो कांग्रेस का एक नुमाइंदा है, कैंडिडेट है, और वो भक्कम उन्हें कम से कम 2-2.5 हज़ार से वो चुन के आने वाली सीट है। वो क्या लगता है कि यहाँ पे भाजपा के आने के कितने असरार है? आपको क्या लगता है कि इस तरीके से यहाँ पे भाजपा की सत्ता आ सकती है? क्योंकि यहाँ का जो एमएलए है, विधायक जो है, वो अभी भाजपा के सृजा चौहान है, तो क्या लगता है अभी फिर से भाजपा आ जाएगी यहाँ पे? नहीं, भाजपा का नहीं आएगी यहाँ पर। बहुत होगा 2, 4, 5 सीटा 6 सीटा भाजपा के आएंगे, बाकी का बहुमत और प्रेसिडेंट पब्लिक प्रेसिडेंट है और कांग्रेस के साथ ही आएंगे वो। लेकिन यहाँ के जो विधायक है वो तो भाजपा से आ चुके हैं। अशोक चौहान कहते हैं कि ये पहले कांग्रेस का बाले किला था, अभी भाजपा का बाले किला बन गया है। इसमें कितनी सच्चाई है? नहीं, भाजपा का कहाँ बाले किला है? नांदेड़ में तो शिवसेना के लोग आए वाले हैं। नांदेड़ डिस्ट्रिक्ट में, नांदेड़ शहर में, उत्तर और दक्षिण में वो तो शिवसेना के लोग आए, वो भी शिंदे के आए वाले हैं। जबकि शिंदे का कुछ यहाँ नहीं था तो भी शिंदे के 2 सीट आए। सिर्फ यहाँ पे उनकी बच्ची के वास्ते, एक सहानुभूति के वास्ते दिए वाले लोग हैं। उन्होंने तकरीबन सबके घरों को जा के मुस्लिम को भी रिक्वेस्ट करे, सबको रिक्वेस्ट करे, जिसकी वजह से उनकी बच्ची के चांसेस बने। यानी आपका कहना है कि लोगों ने रहम खा के मतदान किया वाला है, ऐसा उनके बच्ची के ऊपर करे ये। लेकिन आज यहाँ पे नहीं होगा, क्योंकि स्थानीय हमारा स्वराज्य संस्था की जो निवडणूक है, जो इलेक्शन है, वो हमारी है, तो उनको सहानुभूति जाने की ज़रूरत नहीं। ये तो हमको हमारे सहानुभूति हमारे लोगों को मिलना चाहिए। हम इसलिए कांग्रेस का पूरा यहाँ कांग्रेस मय है। चप्पा चप्पा राजा अप्पा का पूरा नारा है ये, समझे कि नहीं? चप्पा चप्पा भाजपा बोल के पहले बोलते थे, लेकिन वो वहाँ कट है। लेकिन यहाँ पे चप्पा चप्पा राजा अप्पा कोत्तावार, राज बहादुर कोत्तावार, उनकी जो धर्म पत्नी है, उन्होंने यहाँ पे कम से कम 2 से 2.5 हज़ार वोटों से चुन के आने वाली है।
तर या ठिकाणी भाजपचं वातावरण आहे असं यांचं म्हणणं आहे आणि या ठिकाणचे वातावरण काँग्रेसचं वातावरण पूर्णतः आहे, भाजपचं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय तुमच्या मुदखेड शहरामध्ये कोणती कामं होणं अद्याप अपेक्षित आहेत असं आपल्याला वाटतं? अभी सर देखो, जो असल जो ज़रूरी है उसके ऊपर जितनी भी सभाएं हो रही, जो भी हो रही, इसके ऊपर असल मुद्दे पे तो कोई बात नहीं करना चाह रहा. जैसा कि अभी हो गया रोडों का, नालियों का काम बाकी है. ये जो ओवर ब्रिज का जो काम बोले थे आज तक हुआ नहीं. आज हम छोटे थे तब से सुनते आ रहे कि ओवर ब्रिज का काम निकालेंगे. नयापति से घूम के आने के लिए पूरा 1 किलोमीटर का चक्कर लगाना पड़ता. तब से अभी तक वो वैसे ही पेंडिंग पड़ा है. नालियों का काम बाकी है, रोडों का काम बाकी है. जो होना वो ज़रूरी जो काम है वो काम आज तक तो हुआ नहीं मुदखेड के अंदर. या अगोदर अशी कोणती कामं आहेत जी झालेली आहेत असं तुम्हाला वाटतं किंवा अशी कामं झालेली आहेत जी होणं अपेक्षित होतं? अब अनभक्त तो है नहीं कि कुछ भी काम दिखेगा और बोल देंगे कि ये काम हो गए वाला है. अगर अनभक्त अगर होंगे तो उनको दिखता होगा कि मुदखेड़ का डेवलपमेंट हुआ बोल के, लेकिन मुदखेड़ में तो आज तक कोई डेवलपमेंट हुआ नहीं. जो है बस यही है, सामने है रोडों का, नालियों का काम वैसे पड़ा हुआ है. जो भी काम करना है वो जितना आप जो बता रहे हैं कि नगर पालिका का जो काम हुआ, कौन सा काम हुआ? वही नगर पालिका के कॉम्प्लेक्स बने, नगर पालिका की बिल्डिंग खड़ी हुई. पब्लिक का क्या है? पब्लिक के अंदर कौन सी सुविधाएं दी है? पब्लिकला सुविधा ज्या अपेक्षित होत्या त्या अद्याप मिळालेल्या नाहीत. नहीं, अभी तक तो नहीं मिली. यांच्या बोलण्यामध्ये कितपत सत्यता आहे? 100% सत्यता आहे त्यांच्या बोलण्यात. कामं झाली आहेत? काहीच काम झालं नाही, विकासच नाही मुदखेडमध्ये काही. कोणता विकास आपल्याला अपेक्षित आहे की हा विकास होणं? मेन मुद्दा इथला कसा आहे की इथं बेरोजगारीचा प्रश्न जास्त निर्माण झालेला आहे. सुशिक्षित असून लोक अडाणीसारखं कुठेही कामाला जातात 400-500 रुपयामध्ये. मग हे कुठं जावं? सुशिक्षित राहून यांना काही कामच नाही ना. 200-300 रुपयामध्ये बाहेरगावी जाऊन काम करून येऊन इथं जगायला ती, त्याचा अर्थ काय तर राहायचं? मग तुम्हाला काय वाटतं कोणती कामं व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं कोणती कामं व्हायला पाहिजे? काम तो बहुत हो ना इसमें, अभी मुदखेड़ के अंदर कुछ हुआ नहीं. जो हुआ जो करे उसको कुछ मालूम है काम क्या. अभी तो काम अपनी नज़र में तो हुआ नहीं. जो काम हुआ उसका तो अधिकार है नगर पालिका, उसको करना ज़रूरी है. अब वो करे कि नहीं करे पता नहीं, लेकिन अभी तो बेरोज़गारी बहुत है मुदखेड़ में. जैसा कि 100, 200, 500 गैस से मुदखेड़ छोड़ के नांदेड़, निज़ामबाद, उमरी, धर्माबाद काम को जाना पड़ रहा बच्चों को. तकरीबन बेरोज़गारी 90% है यहाँ पे, 90% बेरोज़गारी बहुत है यहाँ पे. सिर्फ बेरोज़गारी है. और दूसरा क्या है बोले तो अभी विकास के बात पे तो बात हो रही नहीं है. अभी गेट के पास हमारा जो ईदगाह है उसका भी अभी 2-3 बार, इससे पहले भी बोले और इससे 3 बार होगा अभी तक. हम वहाँ पे बाउंड्री घेर के देते, साफ़ करते, वो भी नहीं हुआ. और नयाबदी का जो ब्रिज हुआ वो पुराने गैस से बच्चों को तकलीफ़ हो रही दुनिया की, वो भी एक है. रेलवे गेट बंद. और स्टेशन पे तो उसका कुछ है ही नहीं. जो कारोबार बच्चा करेंगे बोल, पूरा जो भी कारोबार है वो मोंडे में वो साइड है, पूरा नांदेड़ रोड पे. इधर कुछ भी नहीं है कारोबार. नयाबदी में भी कोई कारोबार नहीं है. तो हमारा बोलना ये है कि सिर्फ कारोबार के वास्ते स्टेशन, नयाबदी, गाँव, ये देखो आप, वो साइड ही हो रहा पूरा कारोबार का विकास. इधर तो हमारे एरिया में तो विकास नहीं हो रहा. शाळा महाविद्यालयांची काय अवस्था आहे? शाळा महाविद्यालय आहेत का? दवाखाने आहेत का व्यवस्थित? काय वाटतं शाळा महाविद्यालय, शासकीय दवाखान्याचं काय अवस्था आहे? शासकीय दवाखाना ठीक आहे, मात्र शाळा महाविद्यालय नाही तिथं. मराठी मीडियममध्ये फक्त 2च आहेत आणि उर्दू मीडियमची काही सुविधाच नाही इथं. मग उर्दू मीडियमवाले कुठं जाणार? नांदेडला जाणार. उर्दू घर नाही आहे इथं. काय वाटतं? एक मिनटं. उर्दू घर नाही आहे इथं. ते पाहिजे होतं. शिकण्याची व्यवस्था फक्त 1-2 कॉलेज झालं तर झालं का? बाकीचं पुढचं शिक्षणासाठी नांदेडला जावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? सर देखो, इससे पहले जो 2019 के जो इलेक्शन हुए थे तब अशोक राव साहब को पब्लिक ने, मुदखेड़ की जनता ने बताई थी, जो उनका एक नगर अध्यक्ष को गिराए थे, जो अपक्ष मुजीब जागीरदार को पब्लिक ने लेकर आई थी. तो उस टाइम पे अशोक राव साहब को ये समझ में आना था कि पब्लिक किस वजह से उनको कैंडिडेट को गिरा के एक अपक्ष को जब खड़ा करी, उसका रीज़न क्या है. पब्लिक के अंदर तुम एक मरतबा आ रहे इलेक्शन के टाइम पे और चले जा रहे, बाद में ना तो उसके बारे में कभी ध्यान दिए कि मुदखेड़ के अंदर तुम्हारे जो कैंडिडेट तुमने जो जीता के मुदखेड़ वालों ने लेके आए, भाई वो ठीक से काम कर रहे क्या नहीं कर रहे, उसके ऊपर भी ध्यान देने के लिए बहुत ज़्यादा ज़रूरत थी वो. लेकिन पब्लिक ने दिखाई उनको उस टाइम पे. और आज भी वही है. आज जो अशोक राव साहब जी जो सोच के जो चल रहे,
कि इससे पहले एक मरतबा एक सभा में बोले थे कि मैं अगर पत्थर को भी खड़ा करूंगा तो जीत के आ जाएगा। वो एक एटीट्यूड में जो बात कर रहे थे। लेकिन पब्लिक है, पब्लिक किसी को भी गिरा सकती है और किसी को भी उठा सकती है। नक्कीच मतदार आहे ते कुणालाही विजयी करू शकतात आणि कुणालाही पाडू शकतात असं म्हणणं आहे. इतरही काही मंडळी आहेत. काय वाटतंय मुदखेड नगरपालिकेमध्ये आता पण कोणकोणती कामं झालीत? कामं का बरे काय विकास झाले आणि बरे काय नाही झाले. मेन मुद्दा जे आहे पियाचं पाणी आपल्याला चांगलं पाणी भेटत नाही. आणि इस्लामपुरा हे भागात कमीत कमी आज 25 वर्षापासून पाणी प्यायला चक गदळ पाणी. इतके वेळेस नगराध्यक्ष आले, नगरसेवक आले, आम्ही समजायला निवडून दिले, मात्र कोणी आमचा विकास केला नाही. विकास का केला? फक्त त्याचा स्वतःचा विकास झाला, पब्लिकचा विकास काय झाला नाही. आणि दुसरा प्रश्न हे आहे की उर्दू शाळा नाही इथं. आमचं इथं शाळा पहिली ते 10वीपर्यंत आहे. त्याचे नंतरचं जर आम्हाला एज्युकेशन घ्यायचं आमच्या मुलीला पुराला ते त्याला आहे की नाही किंवा धर्माबाद किंवा नांदेड इकडे जाऊन आहे की नाही त्याला पुढचं शिक्षण करावं लागते. आमचं म्हणणं हे आहे की आम्हाला आहे की नाही उर्दू 10वी 12वी याचे पुढची जे शाळा आहे ते आम्हाला इथं पाहिजे मुदखेडमध्ये. आमचं आव्हान हे याचं आहे की आम्ही सरकारला हे सांगतात की तुमच्या माध्यमातून की आम्हाला उर्दूची 12वी आणि 11वी किंवा 15वी पुढची जे शिक्षण आहे आम्हाला हे सुविधा करून द्यावी मुदखेड तालुक्यामध्ये. निश्चितच कारण मुदखेड जी नगरपालिका क्षेत्र आहे ते श्रीजया चव्हाण म्हणजे अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ज्या सुपुत्री आहेत त्यांचा मतदारसंघ आहे. सध्याच्या त्या भाजपाच्या आमदार आहेत. आणि एकूणच जर पाहिलं तर मुदखेड शहराचा जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर मुदखेड शहर हे 2 विभागात त्याची विभागणी झालेली आहे. एक म्हणजे रेल्वे स्टेशनचा म्हणजे उजव्या बाजूचा परिसर आणि दुसरा डाव्या बाजूचा परिसर. आणि स्थानिकांच्या ज्या समस्या आहेत या ठिकाणी ते म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणचा रोडचा प्रश्न असेल. कारण बाजूच्या जर शहरामध्ये जायचं असेल तर लोकांना एक 2 किलोमीटरचा वेढा मारून त्या ठिकाणी त्या गावामध्ये जावं लागतं. रहदारीचा प्रश्न आहे जो अद्याप झाला नाही. कारण या ठिकाणी उड्डाणपूल होणं अपेक्षित होतं मात्र तो झाला नाही. शहराच्या बाहेरून झाल्यामुळं या ठिकाणी रहदारीचा प्रश्न कायमचाच प्रलंबित राहिलेला आहे. दुसरी गोष्ट स्वच्छता, पाणी, रस्ते, विद्युतीकरण, आरोग्य हे प्रामुख्यानं नगरपालिकेचे कामं असतात. मात्र गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासक राज असताना त्या ठिकाणच्या ज्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्यात का? रस्त्यांच्या असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, या सगळ्यांची कामं झालेली आहेत का फक्त नावालाच नगरपालिका होत्या? हे आपण जाणून घेण्याच्या संदर्भात आता मुदखेडमध्ये आहोत. काय वाटतंय गेल्या 5 वर्षात प्रशासक राज ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय अडचणीचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागला? जेव्हापासून प्रशासक राज होतं त्या काळापासून जनतेला बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागला. मुदखेड शहरामध्ये अशोक चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आता प्रचार यंत्रणा चालू आहे. सर्व लोक हेच म्हणत आहेत की अशोक चव्हाण साहेब विकास करणार आहेत. आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेब प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक निवडणुकीला त्यांचं एक विधान असते आणि ते पेपरला हेडलाईन असते, मुदखेडचा आम्ही चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेब 2002पासून मुदखेडमध्ये त्यांचा प्रवेश झाला. ना मुदखेडचा चेहरा मोहरा बदलला, ना मुदखेडच्या जनतेला कुठल्या सुविधा मिळाल्या नाहीत. मुदखेडमध्ये आजच्या घडीला कुठल्याही वार्डामध्ये दिवाबत्तीसुद्धा चालू नाही. नगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या वतीने रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, दिवाबत्ती हे प्रथम प्राधान्य देऊन ह्या गोष्टी सोडविल्या पाहिजे. पण आजच्या घडीला कुठल्याच वार्डामध्ये दिवाबत्ती चालू नाही. आणि प्रत्येक वार्डामध्ये जर विकासाला पैसे आले ना अशोकराव चव्हाण एक विकास पुरुष असतील तर आलेला पैसा गेला कुठं? आज प्रत्येक वार्डामध्ये पाण्याचे वॉटर सप्लायची जे पाईपलाईन टाकलेली आहे प्रत्येक वार्डात ते पाईपलाईन खोदून काढलेली आहे, पण त्याच्यावर नंतर सिमेंट कॉन्क्रीट केलं नाही. जर विकास झाला असेल तर एकही मुदखेडचा प्रभाग मला असा दाखवून द्या की ज्या प्रभागामध्ये खड्डे नाहीत. जर एक जरी आपला वार्ड खड्डेमुक्त असेल, स्वच्छ पाणी पुरवठा, तर मी जाहीर करतो त्या व्यक्तीने माझ्याकडून येऊन 1 लाख रुपये घेऊन जायचे.
फक्त मला दाखवायचा की या वार्डात खड्डा नाही, नालीतून पाईप गेलेला नाही पाण्याचे, आणि नगरपालिकेचं आद्य कर्तव्य आहे की नगर परिषदेमध्ये गावामध्ये सर्व नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा. पण अर्धं गाव त्या सीता नदीचं कॅनलचं आलेलं पाणी पिते, गढूळ पाणी, जे की आपण कपडे धुवायला सुद्धा कपडे इतकं गलिश आहे त्या पाण्याचा वापर होते. कधी ब्लिचिंग पावडर टाकत नाहीत पाण्यात. का हे जनतेची तक्रार आहे. त्याच नालीतून पाईप जाते आणि त्याच पिण्याचा पाणी पुरवठा तिथूनच असते. या गावामध्ये अशोक चव्हाण साहेबांची सत्ता 20 वर्षापासून आहे. आम्ही पण काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रतिनिधी आहोत. या इथं कुठलाच विकास झालेला नाही. फक्त वरून कामं आणणे आणि एखाद्या गुत्तेदाराची टीम आहे इथं. गुत्तेदारांना कामं देणे आणि कमिशन वाटून कामं बोगस करून. आता काल काँग्रेसच्याच काळामधले 11 कोटीचं बजेट होतं शिल्लक, काही 6 कोटीचे कामं केले. ज्या नव्या आबादीच्या खाली कुठलीच वस्ती नाही, बाहेर खेडेगावचे 10-20 लोक ते अतिक्रमण करून राहतात, त्या ठिकाणी रोड केले. गावामध्ये कुठलेच रोड नाही. आणि बघा या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा मतदारसंघ आहे. आज त्यांची मुलगी या ठिकाणचे आमदार आहे. मग हे गेल्या 25-30 वर्षापासून त्यांचं आधिपत्य आहे. या कालावधीमध्ये एकही विकास कामं झाले नाही असं म्हणतात. विकास कामं नाही, फक्त इथं निधी आणणे आणि निधीचा गैरवापर कसा होईल. आता 25 वर्षापासून त्यांना हे मतदारसंघ माननीय शंकरराव चव्हाण साहेबाचा मतदारसंघ आहे. त्यांना केंद्रीय मंत्री केलं, अशोकराव चव्हाण साहेबांना 2दा मुख्यमंत्री केलं. आज परिस्थिती आहे इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित जागा आहे. बाहेरगावचे लोक त्या ठिकाणी, महिला पुरुष येतात. त्या ठिकाणी मुत्रीची व्यवस्था नाही. एवढा विकास पुरुष मार्केट कमिटी, मार्केट आहे मोंढ्यामध्ये, मार्केट कमिटीच्या लोकांना लघवीला जाण्यासाठी कुठंच मुत्रीची व्यवस्था नाही. बसस्टँडला मुत्रीची व्यवस्था नाही. जे महिला येतात त्यांची एवढी हेळसांड आहे. त्या महिलाला इथं आल्यानंतर इथं शौचालयाची व्यवस्था नाही. बाथरूमला घरून आल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंच बाथरूमला जावं लागतं, अशी अवस्था आहे मुदखेडची.